मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता आपण बघतो आहे पी टाइप सेमीकंडक्टर. आता पी टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय बघा, काय म्हटलंय, सेमीकंडक्टर विच शोज कंडक्टिव्हिटी ड्यू टू मूवमेंट ऑफ पॉझिटिव्ह होल आर कॉल्ड ॲज पी टाइप सेमीकंडक्टर. पॉझिटिव्ह होल्सच्या मूवमेंटमुळे, पॉझिटिव्ह म्हणजे पी, हा पी म्हणजे काय, पॉझिटिव्ह होल्सच्या मूवमेंटमुळे जी कंडक्टिव्हिटी सेमीकंडक्टर दाखवतो त्या कंडक्टिव्हिटी आपल्याला काय म्हणणार आहे, पी टाइप सेमीकंडक्टर. आता पी टाइप सेमीकंडक्टर कसं तयार करणार, काय म्हणताय, दे आर प्रिपेअर्ड बाय डोपिंग ऑफ इम्प्युरिटी ऑफ ॲटम हॅव्हिंग वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस दॅन पॅरेंट ॲटम. पॅरेंट ॲटम समजा सिलिकॉन घेतलाय आपण, सिलिकॉनची व्हॅलन्सी किती आहे, 4. मग अशा ह्या सिलिकॉनच्या ॲटममध्ये आपल्याला दुसरा जो इम्प्युरिटी ॲड करायची आहे, जे डोपिंग करायचं आहे, तो डोपिंग ॲटम कसा असला पाहिजे, त्याची व्हॅलन्सी कशी असली पाहिजे, हॅव्हिंग वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस दॅन पॅरेंट ॲटम. पॅरेंटपेक्षा त्याची व्हॅलन्सी एकाने कमी असली पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती असली पाहिजे, 3. मग अशा वेळेस जो कंडक्टर सेमीकंडक्टर निर्माण होणार आहे त्या सेमीकंडक्टरला आपण काय म्हणणार आहोत, पी टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप सेमीकंडक्टर कशामुळे कंडक्टिव्हिटी दाखवतो, ड्यू टू पॉझिटिव्ह होल्स. आपण व्यवस्थित डेमॉन्स्ट्रेशन बघू त्याचं. मित्रांनो, फळ्यावर आपल्याला प्युअर सिलिकॉन मेटल दिसतोय, ठीक आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक सिलिकॉन हा दुसऱ्या सिलिकॉनशी किती कोव्हॅलेंट बॉन्ड निर्माण करतो आहे, 4. बघा, 1, 2, 3 आणि 4. सिलिकॉनने 4 कोव्हॅलेंट बॉन्ड का निर्माण केले, तर प्रत्येक सिलिकॉनची व्हॅलन्सी किती आहे, 4. 1, 4. असा प्रत्येक सिलिकॉन हा इतर सिलिकॉनशी किती कोव्हॅलेंट बॉन्ड निर्माण करणार आहे, 4. हे आपण कशाबद्दल बघतोय, प्युअर सिलिकॉन बद्दल. आता या प्युअर सिलिकॉनला आपल्याला पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर आपल्याला याच्यात डोपिंग करावं लागेल. डोपिंग कशाचं करणार, कुठला आयटम डोप करणार की ज्याची व्हॅलन्सी सिलिकॉनपेक्षा 1ने कमी असेल. 1ने कमी असलेला सिलिकॉनपेक्षा ॲटम आहे गॅलियम. हा गॅलियम आपण या सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये आपण डोप करणार. डोप करत असताना काय होणार मित्रांनो, सिलिकॉनचे काही ॲटम्स जे आहेत ते रिप्लेस होतील. कशाने रिप्लेस होणार आहे, गॅलियम रिप्लेस होणार आहे. ओके, मग आता आपण गॅलियम रिप्लेस केलेलं स्ट्रक्चर काढूया. बघा मित्रांनो, काय केलं आपण, सिलिकॉन मध्ये डोपिंग केलं. कशाचं डोपिंग केलंय, गॅलियम. गॅलियमची व्हॅलन्सी किती आहे, 3. बघा इथं सिलिकॉनच्या ऐवजी काय दिसतो आहे, गॅलियम. गॅलियमचे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहे, हा 1, दुसरा आणि तिसरा, या तिघही इलेक्ट्रॉनने ऍडजस्टंट सिलिकॉन सोबत काय तयार केलं आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला आहे. पण मित्रांनो, हा जो सिलिकॉन आहे त्याच्या बाजूला जो एक अजून सिलिकॉन आहे त्याची व्हॅलन्सी किती आहे, 4. 1, 2, 3 आणि 4. 4 पैकी त्या सिलिकॉनने किती इलेक्ट्रॉन्स यूज केले, 1, 2 आणि 3. पण हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला बॉन्ड फॉर्म करायला जागा आहे का, नाही. मग इथं हे जे निर्माण झालं आहे, हे होल निर्माण झालं आहे. या होलला आपण म्हणणार आहोत हे पॉझिटिव्ह होल निर्माण झालंय. इथं या सिलिकॉनमध्ये आणि या पॉझिटिव्ह होलमध्ये सिलिकॉनचा हा इलेक्ट्रॉन आणि याच्यात बॉन्ड तयार होतोय का, तर तयार होतोय. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होल क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. बघा मित्रांनो, समजा मग असा हा जो एलिमेंट आहे, या एलिमेंटचं टेम्परेचर वाढवलं किंवा आपण त्याला काही पोटेन्शियल अप्लाय केलं तर काय होणार, हा जो सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करणार आणि एनर्जी गेन केल्याने हा इलेक्ट्रॉन कुठे जम्प करणार आहे, कुठे जम्प करणार आहे, पॉझिटिव्ह होलमध्ये. इलेक्ट्रॉनने इथं जम्प केला त्यामुळे इथं काय निर्माण झालं, आता पॉझिटिव्ह होल निर्माण झाले, बरोबर. इथं पॉझिटिव्ह होल निर्माण झाले, काय, कारण की इथल्या इलेक्ट्रॉनने इकडे जम्प केला आहे. इलेक्ट्रॉन पुढे जम्प करतोय, होल मागे सरकतोय. पुढचा इलेक्ट्रॉन इकडे जम्प करणार, इथे पॉझिटिव्ह होल क्रिएट करणार. इलेक्ट्रॉन पुढे सरकतोय आणि होल मागे मागे क्रिएट होत जाते. मग हे पॉझिटिव्ह होलमुळे, पॉझिटिव्ह होलमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करत आहेत
हे जे पॉझिटिव्ह होलमुळे जे इलेक्ट्रॉनचे जम्प घडून येते, इलेक्ट्रॉनची मुवमेंट घडून येते, या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे त्या ठिकाणी काय जे निर्माण होणार आहे, करंट निर्माण होणार आहे. हा जो करंट निर्माण झाला मित्रांनो, तो कोणामुळे निर्माण झाला आहे, पॉझिटिव्ह होलमुळे निर्माण झाला आहे. म्हणून ह्या प्रकारच्या सेमीकंडक्टरला आपण काय म्हणणार आहोत, याला आपण काय म्हणणार आहोत, पी टाईप सेमीकंडक्टर. पी फॉर पॉझिटिव्ह होल टाईप सेमीकंडक्टर. ओके. एन टाईप मध्ये काय होतं, तर आपण पेंटाव्हॅलेंट, इथं आपण काय आर्सेनिक घेतला होता, आर्सेनिकची व्हॅलेन्सी 5 होती, 5 पैकी 4 ने ते बॉन्ड फॉर्म केला होता, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो एक्सेस होता, मग त्या एक्सेस इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे जो निर्माण झाला होता तो एन टाईप होता. आता इथं पॉझिटिव्ह होलमुळे करंट निर्माण होतोय, कारण त्या ठिकाणी त्याचं कंडक्शन होत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, पी टाईप. ठीक आहे. आता मित्रांनो आपण एन टाईप पण बघितलं आहे आणि पी टाईप हे बघितलं आहे. नेक्स्ट आपण बघतोय आता मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतोय इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड इम्प्युरिटी ऑन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स अँड सेमीकंडक्टर्स. सुरुवातीला आपण बघूयात मेटल्स. काय स्टेटमेंट दिले आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. मेटलचं टेम्परेचर आपण वाढवलं तर मेटलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. का कमी होते बघा, समजा मेटल आहे, त्या मेटलला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. त्या फ्री इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस आपण त्याला हिट करतो, ते फ्री इलेक्ट्रॉन्स एनर्जी गेन करतात. त्या फ्री इलेक्ट्रॉन्स सोबतच त्याच्यामध्ये जे मेटल आयन्स आहेत, ते मेटल आयन्स पण एनर्जी गेन करतात आणि ते ऑसिलेट व्हायला लागतात. तर त्यांच्या ऑसिलेशनमुळे जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला अडथळा निर्माण होतो. इलेक्ट्रॉन प्रॉपर त्या ठिकाणी मूव्ह होत नाही आणि इलेक्ट्रॉन प्रॉपर मुवमेंट होत नाही इलेक्ट्रॉनची, म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. बघा काय म्हटलं आपण, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन मेटल अलॉंग विथ आयन्स इन मेटल्स बिगिन्स टू ऑसिलेट. टेम्परेचर वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन पण ऑसिलेट होतात, त्याच्यासोबत त्याच्यामध्ये जे आयन्स आहेत, त्या मेटल्समध्ये जे मेटल आयन्स आहेत ते पण ऑसिलेट होतात. त्यांच्या ऑसिलेशनमध्ये काय परिणाम होतो, दिस ऑसिलेशन हिंडर्स म्हणजे काय, अडथळा निर्माण करतं. कशामध्ये अडथळा निर्माण करतो, हिंडर्स द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ते मेटल आयन्स जेवढे ऑसिलेट होतील तेवढे इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार. इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह झाले नाही तर ते करंट व्यवस्थित पास करणार नाही. सो बाय इन्क्रीज इन टेम्परेचर विल डिक्रीज द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन मेटल. ठीक आहे. मग समजा मेटलमध्ये इम्प्युरिटी टाकली, इम्प्युरिटी जर टाकली तरी त्या मेटलची कंडक्टिव्हिटी कमी होते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. का कमी होणार, कारण की त्या ठिकाणी आपण इम्प्युरिटी ॲड केली तर मेटलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होते आणि मेटलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब झाल्यामुळे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. ओके. सो इन्क्रीज इन टेम्परेचर or by addition of impurity will decrease the electrical conductivity of metals. ओके. आता सेमीकंडक्टर बद्दल बघूयात आपण. मित्रांनो आपण डिस्कशन करतोय सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मटेरियलचं समजा टेम्परेचर वाढवलं तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय परिणाम होतो याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. स्टेटमेंट काय आहे, इन्क्रीज इन टेम्परेचर विल इन्क्रीज द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मटेरियलची समजा आपण टेम्परेचर वाढवलं तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. मेटलच्या संदर्भात काय म्हटलं, मेटलचं टेम्परेचर वाढवलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. पण सेमीकंडक्टरच्या मध्ये कम्प्लीट रिव्हर्स आहे. टेम्परेचर वाढलं तर सेमीकंडक्टरची जी काय कपॅसिटी आहे, जी काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ती वाढते. कशामुळे वाढते त्याचं कारण पण नाही बघा. दिस इज बिकॉज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कोणत्या प्रकारच्या याच्यामध्ये असतात, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये. अँड पॉझिटिव्ह होल कोणामध्ये असतात, पी टाईप. हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतील किंवा पॉझिटिव्ह होल्स असतील त्या मेटलशी त्यांचा एकदम वीक बॉन्ड असतो. टेम्परेचर वाढवलं की तो बॉन्ड ब्रेक होतो आणि तो बॉन्ड ब्रेक झाले की ते कसे होतात, बिकम्स फ्री. आणि जेवढे ते फ्री होतील तेवढी त्यांची मुवमेंट चांगल्या पद्धतीने होणार आणि जेवढी त्यांची मुवमेंट चांगली होईल तेवढी त्यांच्यातलं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. सो इन्क्रीज इन द टेम्परेचर will increase the electrical conductivity of semiconductor. ओके. पण मित्रांनो समजा टेम्परेचर खूपच जास्त वाढवलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं स्कॅटरिंग घडून येणार आहे. इलेक्ट्रॉनचं स्कॅटरिंग जास्त घडलं
तर इलेक्ट्रॉनची प्रॉपर मुवमेंट होणार नाही आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होणार. म्हणून सेमीकंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवावं पण मॉडरेट रेंजमध्ये. खूपच जास्त टेम्परेचर वाढवलं तर इलेक्ट्रॉनचं स्कॅटरिंग होतं आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवर परिणाम होतं. ओके. आणि दुसरा फॅक्टर काय आहे, इम्प्युरिटी. प्रॉपर इम्प्युरिटी प्रॉपर प्रपोर्शनमध्ये समजा आपण सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये ॲड केली तर त्याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ती वाढणार आहे. ठीक आहे. सो इन केस ऑफ सेमीकंडक्टर, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर, the electrical conductivity will increase. Why this happens? Because the extra electrons or the positive holes which are present in n-type or p-type semiconductor, they are weakly bound to the corresponding material. When we increase the temperature, they will get detached, they will become free, and as they will become free, they can be smoothly run within the material, and as they are running smoothly, they will conduct the electric current very fine in a very fine manner. Okay. So similarly, if we add an impurity in proper proportion, in proper amount, okay, then that material will increase its electrical conductivity. So these are the effect of electrical conductivity on metals and semiconductors. Okay. Now let us see the applications of semiconductor. मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतोय ॲप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर. पहिले ॲप्लिकेशन काय, सेमीकंडक्टर आर युज्ड इन सेन्सर डिव्हाइसेस. सेन्सर जे डिव्हाइस असतात त्या सेन्सर डिव्हाइसमध्ये आपल्याला सेमीकंडक्टरचा उपयोग करता येतो. ठीक आहे. सेकंड ॲप्लिकेशन काय, युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ थर्मिस्टर अँड फोटोसेल. थर्मिस्टर म्हणजे टेम्परेचर कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. हे टेम्परेचर कंट्रोलिंग डिव्हाइस तयार करताना सुद्धा सेमीकंडक्टरचा उपयोग होतो. त्याच पद्धतीने फोटोसेल, या फोटोसेल तयार करताना सुद्धा आपण सेमीकंडक्टरचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे यूज इन सोलार सेल. जे सोलर सेल्स असतात त्या सोलर सेलच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा आपल्याला सेमीकंडक्टर वापरावं लागतात. आणि टी व्ही सेट्स, आपल्या टी व्हीमध्ये सुद्धा जे इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात त्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण सेमीकंडक्टरचा उपयोग करतो. पुढचा उपयोग आहे सेमीकंडक्टर्स आर यूज टू कन्वर्ट हीट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सेमीकंडक्टरच्या मदतीने आपण हीट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. त्याच्यानंतर जो AC करंट आहे, अल्टरनेट करंट आहे, त्याचं DC करंटमध्ये कन्व्हर्जन हे सेमीकंडक्टर करत असतो बाय युझिंग PN जंक्शन डायोड. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स. ओके. सो इन दिस वे वी हॅव completed this chapter. In the coming lecture we are going to see the next chapter. Thank you.